ज्ञानोबराय बोलून गेले, भगवान तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिजला पुतले जे विषाचे निस्तन पाने मारवाली. भगवंताचं दिव्य चरित्र आहे. आणि देताना महाराज भगवान देताना बनसी पात्रा पात्र की कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिलं. बस दुष्ट दुराचारी असणारी ही पुतना, या पुतणीला भगवंतानी मोक्ष दिला. मावळभट षटकासूर यांचा उद्धार भगवंतानी केला. आज भगवान गोकुळामध्ये हळूहळू हळूहळू बरं का पुढं जायचं म्हणून रांगत आहे. आणि रांगण्याची प्रक्रिया माझ्या साधू संतांनी वर्णन केलेले आहे. तळवे तर हात तळहात तळवे तर हात तळहात नाड्या बुडव्याने गोपाल कृष्ण आपला तळवा टेकला आणि एक डावा मुलगा. त्याचे 8 प्रमुख कारण आहेत. किती कारण आहेत? 8. पहिली गोष्ट, पृथ्वी मातेला सांगितलं काळजी करायची नाही. माझा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे. थोडासा रिफ्लेक्ट कमी करा, आवाज द्या. पहिला धीर दिला पृथ्वीला, कारण ही पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नेत्री वाहित होई सांगत असे बुडविला धर्म धर्म झाला
सोसवेना भार मजाता. भगवान, हा अधर्माचा भार मी सहन करू शकत नाही. मला धर्म शिल्लक नाही. कुठे धर्म? तुम्ही चहूबाजूला पहा. या धर्माची अधोगती तुम्ही म्हणाल पुन्हा केली. दुसरे कोणी आले का करण्यासाठी? नाही. धर्माची अधोगती तुम्ही आम्हीच केली. दुसरा कोण येणार? तुम्ही म्हणाल महाराज, या धर्माचं स्वरूप काय, लक्षण काय? भागवतामध्ये 2 दिवस आपण त्याच्यावर चिंतन केलं. सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि. परम धर्म सांगितला. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, भगवंताच्या चरणावर नितांत श्रद्धा, प्रेम, आवड, निष्ठा ठेवणे हा परम धर्म आहे. मैत्रीय मुनींनी विदुरांना तेच सांगितलं ना. जो संवाद तुम्ही आम्ही पाहिला, महाराज बोलतात, धर्म न दूसर सत्य समाना, गावत सकल ही वेद पुराणा. धर्म न दूसर सत्य समाना, सत्याशिवाय दुसरा धर्म नाही. सत्यम परम धीमय. आलं का लक्षामध्ये? आणि इथं असं झालं, सत्य गेली भोळ्यावरी, असत्याची चाली थोरी असं म्हणतात. खरं सांगे तर खोटं गावभर फिरून येतं. खोटं गावागणिश 1-2 असतात महाराज. अख्ख्या गावामध्ये क्षणामध्ये खोटं असतं, पण तू खरं करून जातात. काय करावं? भयान परिस्थिती आहे. पृथ्वी मातेला सांगितलं काळजी करायचं कारण नाही, माझा अवतार झालेला आहे. पहिला धीर दिला. भगवान रांगू लागले. रांगण्याची क्रिया, डाव्या गुडघ्यानी रांगतो. आलं का लक्षामध्ये? आणि रांगत असताना साधू संतांनी बराचसा विस्तार केलेला आहे. जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे आपण वेळेच्या मर्यादेमध्ये पाहू. भगवंतांनी काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, दावणी धरिती गौडवणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी. दही दूध बक्षुनी तमाल केले, नवल केले साजनी. कृष्ण आईवा परतुनी माती जावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी माती जावा. भगवंताने गोकुळामध्ये ही माखन चोरणीला अगदी विस्ताराने केलेले जगद्गुरु तुकोबारायांची बाळक्रीडा प्रकरण तुम्ही जर पाहिलं ना, तर तुमच्या लक्षात येईल. 2च क्रीडा प्रसिद्ध आहेत भाऊजी. एक बाळ क्रीडा आणि दुसरी रास क्रीडा. माझ्या भगवंतानी गोकुळामध्ये 2 क्रीडा केल्या. एक बाळ क्रीडा, पुढे मी बोलणार आहे, गोपी गीत, वेणुगीत, ब्रह्मण गीत, त्या 5 गीतांचा उहापोह तुमच्या सोबत मी पुढे करणार आहे. ही बाळ क्रीडा, बाळ क्रीडा. माखन चोरलीला भगवंताने आपले सवंगडी, पेंद्या, सुदाम्या, वर्ज्या, वाकड्या एकत्रित केले. महाराज जगदीश परमात्मा आहे, याला काय कमी आहे? हा, सबंध ऐश्वर्य याच्याकडे आहे, सबंध ऐश्वर्य.
तरी पण परमात्म्याने आपल्या भक्तांसाठी लीलात्मक एक ध्यानात घ्या. अलीकडे अशी बरीचशी गपलत झाल्या. भगवान श्रीकृष्णाचं योगेश्वर कृष्णाचं जीवन चरित्र नको त्या पद्धतीनं रेखाटलं गेलं. काहीने तर कळस केला की तुमचा भगवान हा व्यभिचारी आहे. कळस केलाय लोकांनी. आणि बरेचसे म्हणतात हो साधू संतांचे चिंतन करा. अभंगवाणी तुकोबारा बोलतात, शंकर न हे जोगे कृष्ण न हे भोगे, तुका पांडुरंगी हा प्रसाद लादला. भगवान शंकर जोगीला आहे. अरे तो योगी आहे. भगवान श्रीकृष्ण हे भोगी नाही, तो योगेश्वर कृष्ण आहे. भगवंताने ज्या लीला केल्या ते दिव्य चरित्र आहे. माखन चोरविला काय कमी होत त्याला? काहीच कमी नाही. परंतु आपल्या सवंगड्यासोबत एक टीम बनवून भगवंताने चोरीची लीला केली. ती चोरी कोणती? बर का, नामदेव महाराजांनी बोलले तसं भगवान ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. पंढरपूर उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी तो जगदीश परमात्मा. महायोग पीठित विमरथ्याम वरम पुंडलिकायदातु मुनींद्रिहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आरती नेहमी म्हणता आकाबाई. युगे 28 विटेवर उभा वांगमाई रखुमाई दिशे दिव्य शोभा. असा हा पुराण प्रसिद्ध असणारा चोर. या भगवंताने चोरी करावी. कशाची? चित्त चोरी रे नंदाच्या नंदने. चित्त चोरी रे नंदाच्या नंदने. चित्त चोरी नंदाचा नंदन. चित्त चोरी नंदाचा नंदन. चित्त चोरी या विना गरुड ध्वजे अन्य नाही. महाराज वर्णन करतात त्या पंढरीश परमात्म्याची चोरी केली ना ती आमच्या चित्ताची. चित्ताची चोरी आकर्षण आहे महाराज. आणि गौरवचा भाव या ठिकाणी प्रगट आहे. एक ध्यानात घ्या. सर्वच गवळणी एकसारख्या नाही. प्रत्येकीचा अधिकार वेगवेगळा आहे. नामदेव महाराज म्हणतात कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्रता अवघी याची जगनिंद झाली भिंद सारखी. अशा ह्या गवळणी तुकोबारा बोलतात. गवळणीच्या माध्यमातून थोडं क्लिअर करा. चित्त चोरी रे नंदाच्या नंदने.
महाराजांची प्रसिद्ध ओळ आली ती एक गवण बोलू लागली. महाराज आमच्या चित्ताचं त्याने एवढं आकर्षण केलंय, आता आम्ही परत जाऊ शकत नाही. हरिने माझे चित्त, हरिने माझे चित्त, हरिले माझे चित्त, बारवित 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 विसरली. हरिले हरिले माझे चित्त, सर्वस्वाचा विसर पडला. घराचा विसर, दाराचा विसर, मुलाबाळांचा विसर, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही देहभान विसरल्या. मला देहभान जेव्हा जेव्हा भगवंताची मुरली यांच्या कानावर आवाज पडल्याच्या नंतर गवळण बोलू लागली. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला.
वासरे करुणिया गोळा वासरे करुणिया गोळा वेणू गोविंद 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 ऐकोने वेणू नाद ऐकोने जय हो गौरव एवढा देह भान विसरलात महाराज भगवंताच्या त्या मौलीमुळं तन्मय झाल्या आणि संबंध काम करत असताना बर का घरातला असो शेतातला असो कुठलंही काम असो गोविंद धर हो गोविंद आसने गोविंद शयने गोविंद त्यामने बैसलासी हो गोविंद घ्या कोणी दामोदर जागे तव तव हसती मधुरी जागे त्या गौरी आपल्या घरात दही दूध तूप लोणी गोकुळावरनं मथुरेला विक्रीसाठी घेऊन जातात आणि मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या भगवंताने विचारलं कोणाला पिंद्या सुदाम्या वर्जा वाकडे यांना विचारलं अरे तुमची ही अवस्था अशी कशी अरे पोट खपाटाला गेली का घरी खाण्यासाठी दही दूध तूप लोणी नाही का ते सोंगळे म्हटले देवा अरे घरी आहे परंतु घरची खाण्यासाठी देतात केव्हा आम्हाला केव्हा देतात हे सगळं मटेरियल कुठं मथुरेला आणि घरी काय ताकाशिवाय दुसरं काय म्हणजे मथुरेला हो संबंध गवळणी मथुरेला दही दूध तूप लोणी विकण्यासाठी नेतात मग भगवंताने ठरवलं आता हे दही दूध तूप लोणी आपण वैऱ्यांना जाऊ द्यायचं नाही आलं का लक्षामध्ये उद्या यांच्यासोबत दोन दोन हात करायचे मग आपल्या अंगामध्ये ताकद पाहिजे का म्हणून भगवंतानी वाटेमध्ये जाऊन ज्या गवळणी विक्रीसाठी दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेला जातात बरं का एक गवळण प्रसिद्ध आहे भगवंताने वाट आळवली महाराज ती गवळण बोलू लागली बाजाराला विकण्या निघाले बाजाराला विकण्या निघाले दही दूध तूप आणि लोणी बाई माझ्या ग खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही
बाजाराला विकण्या निघाले बाजाराला विकण्या निघाले आणि लोणीन बाई माझ्या ग खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी गोकुळच्या या काही नसीब खान सगळ रान महाराज उगीत कशाला आपण बघायचं उगीत कशाला पैशावी न मोल आहे बाई माझा ग खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी दुधात नाही भगवंताने या गवळीच्या डोक्यावर असणारे दही दूध तूप लोणी वाटेमध्ये आळून ही मडकी फोडावी आणि येथेच ते दूध प्राशन करावं निर्बंध लावले खबरदार कोणी मथुरेच्या बाजारामध्ये दूध घेऊन जाल तर आणि गोकुळामध्ये भगवंतानी हे आपल्या टीम सोबत जे हे चोर्य कर्म केलं हे काही कोणाच्या घरी केलं का भगवान का वेळा आहे का कोणाच्या घरी यायला हा सर्वसामान्य लोक कोणाच्या घरी जात नाहीत हा कितीतरी वेळेस बोलवं लागतं या बरं का तुम्ही आलंच पाहिजे तरी लोक येत नाही हा तर ब्रह्मांड चालक आहे मालक आहे हा तुमच्या आमच्या घरी कशाला येत हा कोणाच्या घरी जायला रिकामा नाही महाराज घर पाहून एकांताची एकांत पाहिला नववीज भक्तीचे ज्या घरी 9 प्रकारची भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा घरी माझे भगवान गेले आणि महाराज गोकुळामध्ये अशा घरांचीच रेलचेल होती एवढे घर होते गोकुळामध्ये खचाखच गर्दी होती आणि या सर्वांच्या घरी भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा जायचे परिणाम या संबंध घरातील गवळणी बोलू लागल्या कुजबुज होऊ लागली आणि त्याचा परिणाम असा झाला अवघ्या मिळवून गवळणी देते यशोदे गाराणी संबंध गवळणी एकत्रित होऊन आज यशोदेच्या वाड्यासमोर आलेले आवाज लागा यशोदे तुला कल्पना आहे तू गावची पाटली पोरग काय करतोय कुठं जातोय काही लक्ष आहे का लाडका हा कानाबाई तुला गोड वाटे यशोदा म्हणजे अगं काय झालं माझं तुले कार्ट तुम्हाला दिसाले का हो गवळणी बोलू लागल्या याच्या पोळ्या सांगू किती महीपत्र शिंदू वाटे गवळणी बोलू लागल्या यशोदेला
यशोदा बोलू लागली, तुम्ही माझ्या पोराच्या खोड्या सांगता, तुम्ही काही कमी आहेत का? हा? नामदेव महाराज बोलतात, बाळ सगुण गुणाचे तहाने गे, माझं बाळ बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे, गोकुळीच्या नारी. तुम्ही काय करायला सांगता? तुम्ही लपवून याची गोटी गे, आळ घेता जग जेठी गे, ही एवढी चरित फुटी गे, गोकुळीच्या नारी. तुम्ही त्याची गोटी भवरा लपवला, तुम्ही काय सामान्य आहेत का? तुम्ही मोठ्या ढाल गजागे, ढाल गजा शब्द आलाय, आलं का लक्षामध्ये? काय ढाल गज आहे? तुम्ही आम्ही मराठवाड्यामध्ये शब्द प्रयोग करतो. तुम्ही चांगले, मला याचे घराने सांगता, थोड्या सांगता, ही एवढी तरी तर खोटी गे गोकुळीच्या नारी, त्यात एक गवळण पुढारी.